मणक्याच्या त्रासाने वेदना व्हायला लागल्या की एवढाच विचार करायचे की कितीही दुखू दे, एवढी परीक्षा झाली की आपण आपलं बघू. मणक्याचा जास्त त्रास वाढला तो मानसीला संस्कृतच्या क्लासला गाडीवरून नेताना आणि आणताना. राहत्या घरापासून ते आयाची सरांच्या शिकवणीपर्यंत जो खड्ड्यांचा रस्ता होता, त्या रस्त्यावरून स्कूटी चालवताना खूप धक्के बसायचे. पण मानसीला घेऊन मला क्लासमध्ये बसावंच लागत असल्यामुळे मला सोडायला तर जावंच लागायचं. अर्थशास्त्र व नागरिकशास्त्र शिकवताना लक्षात यायचं की मी मानसीला अचूक शिकवू शकत नाही, पण जसं येते तसं शिकवायचं. विज्ञान विषयाचा अभ्यास शिकवताना तर बऱ्याचदा डिक्शनरी घेऊन बसावं लागायचं. मी स्वतः मायक्रोबायोलॉजीची विद्यार्थिनी असल्यामुळे त्या मानाने विज्ञान विषयाच्या संकल्पना मी अधिक चांगल्या स्पष्ट करू शकायचे. पण अर्थशास्त्र आणि नागरिकशास्त्र पाहिलं की काळजात धडधड वाढायची. या संकल्पना मी स्वतः कशी आणि कधी समजून घेणार आणि मानसीला कधी शिकवणार याचा काही अंदाजच येत नव्हता. पण ज्या विषयात चांगलं जमतंय त्या विषयातच जास्तीत जास्त चांगली तयारी करायची असं मी ठरवलं. रोजचा दिवस अभ्यासाच्या लढायांचा होता. दररोज तासन तास पुस्तकात डोकं घालून स्वतःला विज्ञान, भूगोल, गणित, समाजशास्त्र, मराठी, इतिहास, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात गुरफटून घ्यायचं. शिकवून झालं की नवे शब्द, संकल्पना सतत वापरायचे. पाठांतर झालं की प्रश्नोत्तराचा सराव, अशी चहूबाजूने अभ्यासाची तयारी सुरू होती. हे करता करता 6माही परीक्षेला तिला 75% आसपास मार्क्स मिळाले. त्यावेळी लक्षात आलं की अजून खूप तयारी करावी लागेल आणि आणखी मार्क्स वाढवावे लागतील. 75% तर तयारी आहे. आणखी थोडं तासून घासून घेतलं की मानसी सहज एक ध्येय गाठू शकेल असं वाटायला लागलं. बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाताना त्या पद्धतीनं तयारी करावी लागणार होती. अजून जास्त वेळ देत अभ्यास करीत तिचा अभ्यासक्रम मी उरकत आणला. संस्कृत आणि गणिताच्या शिकवणीतील अभ्यासक्रम संपलेला होता. डिसेंबरच्या दरम्यान शाळेत पूर्वपरीक्षा सुरू झाल्या, पण आमचा अभ्यास संपलेला नव्हता. आमचं शिकवणं जानेवारीपर्यंत चालूच होतं. त्यामुळे शाळेतली पहिली पूर्वपरीक्षा मानसी देऊ शकली नाही. बोर्ड परीक्षेच्या अगोदर शाळेने 3 पूर्वपरीक्षा घेतल्या होत्या. शेवटी तर शाळेत विनंती करून कमी पडणारा वेळ कव्हर करण्यासाठी हजेरी लावण्यापुरतं शाळेत जायचं आणि उरलेल्या वेळेत घरी अभ्यास करायचा असंच धोरण होतं. या बाबतीत शाळेचे मुख्याध्यापक मुजुमदार सरांनी खूप सहकार्य केले. त्यानंतर दुसरी पूर्वपरीक्षा आणि तिसरीही पूर्वपरीक्षा दिली. पूर्वपरीक्षेनंतर प्रश्नपत्रिका सोडवण्याचा भरपूर सराव घेतला. जे विषय स्कोरिंगचे आहेत त्या विषयावर लक्ष केंद्रित करून त्या विषयाचे पेपर पुन्हा पुन्हा सोडवले. गणित, विज्ञान, मराठी या विषयांची खूप तयारी केली. शिकवणीमुळे संस्कृत अगदी परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला. याचा पूर्वपरीक्षेवरून अंदाज आला होता. अभ्यासासाठी आम्ही इतकं धडपडतोय म्हटल्यानंतर संस्कृतचे शिकवणी घेणारे आयाची सर यांनाही खूप कौतुक वाटलं. कारण नेहमीपेक्षा संस्कृत विषयात चांगली तयारी असल्यामुळे मी मानसीकडून संस्कृतच्या 5 प्रश्नपत्रिका सोडून घेऊन त्या तपासण्यासाठी आयाची सरांकडे द्यायची. त्यांच्या नेहमीच्या कामापेक्षा त्यांना हे उत्तरपत्रिका तपासणं जास्तीचं काम होतं. पण आमचे प्रयत्न आणि अभ्यासातील चिकाटी पाहून ते या सर्व उत्तरपत्रिका तपासून काय काय चुका होत आहेत ते सांगायचे. त्या चुका दुरुस्त करून पुन्हा अभ्यास करायचा. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला झाला होता. याच पद्धतीने गणिताच्या प्रश्नपत्रिका सोडून कवडे सरांकडून तपासणंही चालू होतं. या दरम्यान माझ्या मणक्याचं दुखणं इतकं वाढलं, पाठीतून अशी काही कळ यायची की त्या दुखण्यानं हे सगळं सोडून द्यावं असं वाटायचं. इतक्या वेदना व्हायच्या की काय करू असं होऊन जायचं. एक क्षण असा यायचा की आता आपलं सगळं संपलं असं वाटायला लागायचं.
मानसीचा अभ्यास, शाळा हे सगळं इथे संपतंय असं वाटू लागलं. आपण मुंबईच्या शाळेपासून ते इथपर्यंत किती कष्टानं ओढत आणलं, किती जिद्दीनं उभं केलं, पण त्या सगळ्या कष्टाला आता या दुखण्याने पूर्णविराम देण्याची वेळ येणार. आपण कुठलाही विचार न करता अथक परिश्रमाने इथपर्यंत आलो, पण शेवटी टोकाला येऊन कोसळून पडण्याची भीती वाटू लागली. जीवाच्या आकांतानं सगळं गोळा करायचं आणि शेवटच्या क्षणी विस्कटून द्यायचं, अशी वेळ माझ्यावर आली होती. कसं तरी पट्टा लावून पेन किलर खाऊन वेळ ढकलत न्यावी लागली. अभ्यासक्रम उरकला तरी मनातल्या मनात सतत भीती वाटायची, आता पुढं कसं होणार. इथपर्यंत सगळं केलं, पण इथून पुढं मानसीसाठी आपण काहीच करू शकणार नाही. शरीराच्या असह्य वेदनांमुळे आता सगळंच अवघड वाटू लागलं होतं. त्यात मणक्याचं ऑपरेशन केलं तर आपण कमकुवत होऊन अंथरुणाला खिळून राहणार. आपलं आयुष्य थांबलं की मानसीचंही आयुष्य थांबणार. मानसी 7वीत असताना तिच्या शाळेतील बाईनी मणक्यांचं ऑपरेशन केलं होतं. ते करूनही त्या 6-7 महिने अंथरुणावर झोपूनच होत्या. त्यांनी त्यावेळी मला सांगितलं, तुम्ही ऑपरेशन करू नका हा. 3 महिने तरी अंथरुणावर कसल्याही हालचालीशिवाय झोपून राहावं लागतं. जरी ऑपरेशन केलं तरी सर्व पथ्य आहेत तशीच असणार. मग माझ्यासमोर सगळे प्रश्न उभे राहायचे. आपण असं अंथरुणावर पडून राहिल्यावर आपलं कोण करणार? आपल्या मुलीचं, मुलाचं, नवऱ्याचं कोण बघणार? त्यांच्या अभ्यासाचं कसं होणार? या प्रश्नांचा ताण सतत वाढत जायचा आणि या तणावामुळे दुःख अधिक वाढत जायचं. पण कसल्याही परिस्थितीत मणक्याचं ऑपरेशन करायचं नाही हे मी पक्क ठरवलेलं होतं. म्हणून मी एवढ्या त्रासातही दवाखान्याकडे फिरकलेच नाही. दवाखान्याची पायरी चढली की ऑपरेशन हाच पर्याय समोर दिसायचा. त्यामुळे ती वाटही बंद झाली होती आणि समोर खुद्द मरण दिसत होतं. 10वीच्या अभ्यासाचं शिकवणं संपलं होतं, तरीही तिची साथ सोडून कसं चालणार? तिला असं अर्ध्यावर कसं सोडायचं? या विचारांचाही अधिक त्रास व्हायचा. या त्रासाचा परिणाम पुन्हा शरीरावर व्हायचा. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रॅक्टिकलची परीक्षा सुरू झाली. विज्ञान विषयाला तिला गोडबोले सर शिकवायला होते. मी त्यांना जाऊन भेटले. त्यांना सांगितलं, प्रॅक्टिकलच्या परीक्षेला बाहेरचे शिक्षक येतील तेव्हा तिला प्रश्न विचारताना मानसीकडे पाहूनच बोलायला सांगा, म्हणजे तिला त्यांचं बोलणं कळेल. नाहीतर मानसी गोंधळून जाईल. प्रश्न व्यवस्थित नाही कळला तर ती उत्तर नीट देणार नाही. तिला कोणतीही सवलत नको, पण सहकार्याची गरज आहे ते आपण करावं. तिच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षे दिवशी मी आवर्जून तिच्या सोबत गेले. सरांना पुन्हा एकदा या वस्तुस्थितीची आठवण करून दिली. परीक्षेच्या गडबडीत विसरू नये म्हणून मी हे काळजीनं करत होते. गोडबोले सरांना भेटताच त्यांनी मला सांगून टाकलं, तुम्ही काही काळजी करू नका, माझ्या लक्षात आहे. मी तिचं प्रॅक्टिकल व्यवस्थित करून देतो. मानसी प्रॅक्टिकलची परीक्षा देऊन आली आणि तिनं सांगितलं की खूप चांगली परीक्षा झाली. एक्सटर्नल परीक्षकांनी गोडबोले सरांनी सांगितल्याप्रमाणे आवर्जून माझ्याकडे लक्ष देऊन प्रश्न विचारले. हे प्रश्न विचारताना मी ओठांच्या हालचालीवरून बोलते हे जरी ओळखलं, या उत्सुकतेपोटी त्यांनी मला इतरांपेक्षा जास्त प्रश्न विचारले. यावरून मला एक जाणवलं, मानसी नॉर्मल मुलांपेक्षाही चांगली तयारीची झालेली आहे. इतरांपेक्षा तिनं जास्त प्रश्नांची उत्तरं दिली. कसं का असेना, 10वीच्या परीक्षेची सुरुवात तरी चांगली झाली होती. त्यानंतर तोंडी परीक्षा होती. इंग्लिश, मराठी व संस्कृत या विषयांची ही परीक्षा होती. शाळेत सुरुवातीपासून अशा तोंडी परीक्षा होत असल्यानं मानसीला त्याची वेगळी अशी तयारी करावी लागली नाही. परंतु 8वी ते 10वी या वर्गात तोंडी परीक्षेचा पॅटर्न बदललेला होता. दोघांचे गट करून त्यांना विषय देऊन त्या विषयावर त्या प्रसंगानुसार संवाद करणं
प्रश्नोत्तर विचारणं अशी तोंडी परीक्षा होती. यामध्ये संवादासाठी 5 मार्क, व्याकरणासाठी 5 मार्क, वाचनासाठी 5 मार्क आणि प्रश्नोत्तरासाठी 5 मार्क अशी एकूण 20 मार्काची तोंडी परीक्षा होती. या तोंडी परीक्षेची तयारी करताना तिला संवाद करण्यासाठी कोणता प्रसंग येईल, त्यावेळी तिनं कसे संवादातून प्रश्न तयार करायचे, कसं बोलायचं याची तयारी करावी लागली. उदाहरणार्थ, हॉटेलमध्ये गेल्यावर वेटरशी संवाद, भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर भाजीवाल्याशी संवाद. यात आता मानसीला कोणता प्रसंग येईल याचा अंदाज करून त्या प्रसंगाची तयारी करून घ्यावी लागली. मग तिच्या गटातील तिच्या वर्गमैत्रिणीला घेऊन त्या प्रसंगानुरूप संवाद लिहून त्याचा सराव घेतला. अशा पद्धतीनं तिची तोंडी परीक्षा ही व्यवस्थित पार पडली. बोर्डाची परीक्षा 15 ते 20 दिवसांवर आली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तिचे पेपर सुरू होणार होते. मग तिला समजावून सांगावं लागलं, दरवेळी तुझ्या शाळेतच परीक्षा असते, पण आता बोर्डाची परीक्षा असल्यामुळं केंद्र जिथे असेल तिथं परीक्षा होईल. दुसऱ्या शाळेत परीक्षा असली तरी आपल्या शाळेतच आपण आहोत असं समजून तू न घाबरता पेपर सोडवायचे. बोर्डाच्या परीक्षेचं शाळेचं वेळापत्रक आलं. परीक्षेची रिसीटही आली. हरिभाई देवकरण प्रशालेत तिचा नंबर आला होता. या शाळेत आदल्या दिवशी जाऊन आले. बोर्डाच्या पहिल्या पेपरचा पहिला दिवस उजाडला. खूप मोठी उत्सुकता होती. कसा असेल पेपर, कसं होईल, मानसी सोडवेल का सगळं? खूप उत्सुकता ताणली होती. 3 तासाचा पेपर होता. माझ्या त्या परीक्षा केंद्रावरून पायच निघेना. तरीही 3 तास तिथं बसून राहणं शक्य नव्हतं. म्हणून मी घरी आले. पण माझं सगळं लक्ष तिच्या पेपरकडेच होतं. मनात पुन्हा हुरहुर वाढलेली. कसे प्रश्न असतील, अभ्यास केलेलं आलं असेल का, तिला न जमणारं काही आलं असेल का, सतत अशी टोकाची ताणलेली काळजी माझ्या मनात दाटत होती. मग कधी एकदा पेपर संपतोय आणि मानसीला भेटायला जाते असं मला झालं. पेपर संपायच्या अगोदर अर्धा तास मी शाळेत जाऊन थांबले. पेपर संपल्यावरही मानसी बाहेर आली. आल्या म्हणाली, पेपर खूप छान गेला. तो पहिला मराठीचा पेपर होता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पेपरची चांगली सुरुवात झाल्याचं दाखवत होतं. त्यावरून पुढचे पेपर व्यवस्थित जातील हा आत्मविश्वास मानसीकडे आला होता आणि माझ्यातही आला होता. मार्च महिन्यात माझ्याकडे शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्यामुळे आणि त्यांचा अभ्यास संपल्यामुळे त्यांच्या पालकांना सांगून मानसीची परीक्षा होईपर्यंत शिकवण्याही बंद केल्या. एक करत मानसीचे सगळे पेपर झाले. पेपर झाला रे झाला की आम्ही घरी येऊन तो पेपर चेक करायचो. किती चुकलं, किती बरोबर, यावर किती मार्क्स पडतील याचा अंदाज करायचो. असा मार्कांचा अंदाज काढत त्यावरून 84% आमचा अंदाज गेला होता. या अंदाजाचा इतका आनंद झाला की कुठल्याही पेपरला कसलीही अडचण न येता आपण ठरवलेले ध्येय साध्य होतंय याचं समाधान वाटू लागलं. एकीकडे परीक्षा होईपर्यंत दुखण्याचा त्रास होत असतानाही तो इतक्या सहनशक्तीने सोसून अंगात दाबून राहिला होता. हा दुखण्याचा त्रास रबर ताणल्यासारखा ताणला होता. परीक्षा होताच मी इतकी मोकळी झाले की ताणलेले रबर सोडतात तशी अवस्था माझी झाली. या मोकळेपणानं दाबलेलं आणि दबलेलं दुखणं इतकं उफाळून वर आलं की ते माझ्याच्यानं सहन होईना. एखाद्या ध्येयापर्यंत चालताना आपण किती वाट चाललो, किती धावलो याचं गणित नसतं. पायाखाली किती काटे तुडवले, कशा खाचकळग्यातून, दगड धोंड्यातून ठोकरा खात आपण चालत राहिलो याची जरा सुद्धा जाणीव होत नाही. पण ध्येय गाठल्यानंतर आपलं लक्ष आपल्या रक्ताळलेल्या पायांकडे जातं तेव्हा त्या ठोकरांच्या वेदना जाणवायला लागतात. अगदी तसंच मी परीक्षा, अभ्यास या नादात सगळं स्वतःला विसरून करत होती. माझ्याही न कळत माझ्या वेदना मला जाणवू न देता चालत होती. पण परीक्षा संपली म्हटल्यावर आता चालणंच थांबलं. वेदनांची जाणीव व्हायला लागली.
हे दुखणं इतकं टोकाला गेलं की साधं जेवतानाही सलग जेवण करता येईना. 2-2 वेळा उठून आडवं व्हायचं. थोडा आराम वाटला की मग जेवायचं. जेवण पूर्ण होईपर्यंत मी बसू शकत नव्हते. जेवताना ताट सुद्धा बाजूला सारून ठेवावं लागायचं. पाठीच्या मणक्यातून अशी काही कळ यायची की हा आपल्या जगण्याचा शेवटचा क्षण आलाय असं वाटायचं. जे मिळवायचं ते जीवाच्या आकांतानं आपण मुठीत धरून ठेवतो. ते मिळाल्यानंतर सगळं मोकळं होतं आणि दाबून ठेवलेलं बाहेर पडतं. आयुष्यात कधी नव्हे ते सलग 2 ते 3 दिवस मी अंथरुणात झोपून होते. यापूर्वी आयुष्यात मी कधीही असं सलगपणे झोपून राहिले होते असं आठवत नाही. पण आता मात्र माझी परिस्थिती खूप अवघड झाली होती. एवढं होऊनही ऑपरेशन करावं लागतंय म्हणून डॉक्टरांकडे जायचं नाही हा मूर्खपणा सोडायला मी तयार नव्हते. या दुखण्याला काहीतरी पर्यायी औषधोपचार असेल एवढा साधा विचार करण्या इतकाही शहाणपणा माझ्याकडे उरला नव्हता. या माझ्या वेडेपणाचं आणि मूर्खपणाचं मोल म्हणून मला अंथरुणावर पडून राहावं लागत होतं.